नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची लास्ट डेट एक्सटेंड होणार आहे का, त्यासोबतच ई स्क्रुटिनी फॉर्म फिलिंग कन्फर्म कधी होणार आणि मित्रांनो या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, डेट एक्सटेन्शनच्या बाबतीत खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमची ई स्क्रुटिनीशी संबंधित सुद्धा आपण त्या ठिकाणी स्क्रुटिनी वगैरे कशा प्रकारे करायचे हे सर्व केलेले आहे। तर त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनची जी फॉर्म फिलिंग डेट आहे ती एक्सटेंड होईल का। मित्रांनो, ॲज पर द अकॅडमिक जे तुमचं त्यांनी शेड्यूल दिलेले आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे, तर त्यानुसार तुमची जी डेट आहे ती 25/7/2024 म्हणजे आजची तुमची लास्ट डेट जी आहे ती डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची फॉर्म फिलिंगची आहे। तर ही डेट आता एक्सटेंड होईल का, तर हे आपण कशावरून सांगणार आहेत मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला त्यांनी जे आहे ते शेड्यूलनुसार ही डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ शकते। कारण मित्रांनो, त्याला 2-3 कारण आहेत, तर मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावणार आहे। त्यापूर्वी आपण शेड्यूल बघूयात। तर मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर लॅटरल एंट्री किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे ॲडमिशन शेड्यूल आहे ते तुमच्यासमोर डिस्प्ले होत असेल। या ठिकाणी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली फॉर्म फिलिंग जी आहे ती 15/7/2024 पासून स्टार्ट झाली होती आणि 25/7/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत, म्हणजे आज तुमची 5 वाजेपर्यंत लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे। तर मित्रांनो, ही डेट एक्सटेंड होईल का, तर बघा कशा पद्धतीने ही डेट एक्सटेंड होईल। तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी डिप्लोमा रिक्वायर असतो, हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। मित्रांनो, डिप्लोमाचे काही विद्यार्थी रीचेकिंगचे जे आहेत ते त्यांनी ॲप्लाय केलेले आहे आणि मित्रांनो, रीचेकिंगचे जे शेड्यूल आहे त्या पद्धतीने तुमच्या रीचेकिंगचा जो रिझल्ट आहे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा तो 5 तारखेला लागणार आहे, 5/8ला। तर साहजिकच तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याची डेटसुद्धा एक्सटेंड होणार आहे। 15 ते 20 दिवस तुमची डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ शकते मित्रांनो फॉर्म फिलिंगची, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा डेट तुमची एक्सटेंड होईल। सोबतच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची फॉर्म फिलिंग राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म फिल करून घ्या। या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे शेड्यूल आहे ते थोडं लेटच चालतं मित्रांनो, कारण 15 तारखेला त्यांनी ॲडमिशन स्टार्ट केले होते आणि तुमची जी लिंक आहे मित्रांनो ती तुमची लिंक 16 तारखेपासून स्टार्ट झाली होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी जे तुमचे ॲडमिशन जे पुढे डेट एक्सटेंड होणार आहे त्याचे सर्क्युलर किंवा त्याचे शेड्यूलसुद्धा तुम्हाला येईल आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेनंतर तुम्हाला त्याचे शेड्यूल जे आहे ते येणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा येत आहे की त्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनीला सिलेक्ट केलेले आहे आणि या ठिकाणी फक्त ते फॉर्म जे आहेत ते स्क्रुटिनीला पाठवलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रुटिनी मोडसुद्धा चेंज करू शकता आणि नाहीतर तुमचा वेटसुद्धा करू शकता तुम्ही, तुमचे फॉर्म नक्कीच कन्फर्म होतील। मित्रांनो, फॉर्म कन्फर्मेशन होण्याच्या अगोदर तुमची लिंक जी आहे ती डिॲक्टिव्ह होणार नाही मित्रांनो, तर याची तुम्ही काळजी करायची नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना आजची डेटमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जो आहे तो ओपनमध्ये फिल करायचा आहे आणि नंतर ग्रेव्हियन्सला जेव्हा तुमचा फॉर्म येतो त्यावेळेस तुम्ही ती कॅटेगरी परत रिझर्व तुमची करू शकतात ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये फॉर्म भरून। पण मित्रांनो, तुम्ही थांबू शकतात, तुमची जी डेट आहे ती एक्सटेंड होणार आहे। तर आय होप मित्रांनो तुमचे सर्व प्रकारचे डाऊट क्लिअर झाले असतील। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची A to Z प्रोसेससाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा आणि खाली असलेली व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन करू शकता। त्या ठिकाणी सुद्धा आपले अपडेट्स जे आहेत आपण वेळोवेळी देत असतो। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।